जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगावातील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत भव्य आषाढी दिंडी काढून शहरवासियांना पंढरपूर वारीची जिवंत अनुभूती दिली। टाळ, मृदुंग, लेझिम, फुगड्या आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण शहर भक्तिमय झाले। विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची पालखी खांद्यावर घेत विविध मार्गावरून दिंडी काढली। यावेळी भेसळमुक्त भारत, स्वच्छता, संवर्धन आणि पाणी अडवा पाणी जिरवा अशा सामाजिक जनजागृतीचे संदेश देणारे फलक हातात घेऊन नागरिकांचे लक्ष वेधले। दिंडी सोमेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर पालखीचे पूजन करून बालवारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। मंदिर परिसरात विद्यार्थ्यांनी हरिनामाचा गजर, भजन आणि फुगड्यांमधून भक्तिरसाची अनुभूती दिली। यावेळी सर्व विद्यार्थ्यांना केळी व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। माजी नगर अध्यक्ष तथा संस्थापक राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिंडीत संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी हे मोठ्या संख्येने सहभागी झाले। या उपक्रमामुळे कोपरगाव शहर विठ्ठलमय झाले असून वारकरी परंपरेसोबत सामाजिक संदेशही प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविला। नीट परीक्षेमध्ये 570 गुण मिळवून वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS पदवी प्राप्त केल्यामुळे शेवगाव तालुक्याच्या हातगाव येथील गायत्री सावता सुसे या विद्यार्थिनीचा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून तिला पुढील शिक्षणासाठी ग्रामस्थांनी शुभेच्छांचा वर्षाव करून नागरी सन्मान करण्यात आला। नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मी वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य मिळवले हा माझा मोठेपणा नाही तर गावचा मोठेपणा असून मला हे करिअर घडवण्यासाठी आई वडील, आजी आजोबा, काका काकू त्यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे गायत्री सुसे हिने सत्काराला उत्तर देताना म्हटले आहे। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर शंकर गाडेकर, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक रामनाथ राजपुरे, सरपंच अरुण मातंग, सरपंच नितीश पारनेरे, डॉक्टर अरुण भिसे, तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड, सावता सुसे, उषाताई सुसे, ग्राम विस्तार अधिकारी संजय दारुणकर, देविदास नवले, गोकुळ नागरे, अण्णासाहेब साळुंके आदींसह ग्रामस्थ आणि गावकरी हे मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत MIDC व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, बिंगो आणि अवैध दारू व्यावसायिकांवर एकाच दिवशी छापे टाकले। या कारवाईत एकूण 13 संशयित आरोपींविरुद्ध 7 गुन्हे दाखल करण्यात आले असून 5,68,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जामखेड तालुक्यातील जवळा येथील ग्रामदैवत श्री जवळेश्वराच्या 100 वर्षाहून अधिक परंपरा लाभलेला रथ यात्रोत्सव आषाढी एकादशी पासून गुरुपौर्णिमा असा 5 दिवस चालणार असून यात्रोत्सवास शनिवार पासून प्रारंभ होत आहे। हा यात्रोत्सव बुधवार पर्यंत चालणार आहे। यात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे पाणी म्हाळुंगी नदीत सोडल्याने काल शुक्रवारी संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीला पूर आला आहे। पुराचे वाढते पाणी पाहता नगरपालिका प्रशासनाने साईनगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिल्याची माहिती मुख्य अधिकारी दयानंद गोरे यांनी दिली आहे। संगमनेर खुर्दकडे जाणारा छोट्या पुलावरील रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थाच्या वतीने यावर्षी मंगळवारी दिनांक 28 ते गुरुवार दिनांक 30 जुलै या काळात श्री गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। त्यासाठी साई संस्थांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। श्री साईबाबा संस्थांकडून श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या 1,66,560 भक्ती मंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलेल्या असून संदेश व ईमेलद्वारे 3,52,823 देणगीदार साई भक्तांना आमंत्रित करण्यात आलं आहे।
सुट्ट्या पैशाच्या वादावरून ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी एसटी वाहकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासे येथे हा प्रकार घडलाय. याबाबत एकनाथ राजू माने यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहक NS चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तपास हवालदार शेळके हे करत आहेत. अकोले तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. कळसुबाई, भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, पाचनाई, हरिश्चंद्रगड, शेंडी, वारंगुशी, पाचपट्टा, पांजरे आणि धामणमाळ या परिसरात दरडी कोसळणे, भूस्खलन, रस्ते बंद होणे, झाडे उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडित होणे आणि घरांमध्ये पाणी घुसल्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील कोथरूड शिवारात छापा टाकत 7,43,000 रुपये किमतीचा गांजा जप्त केलाय. या प्रकरणी दिलीप गंगाधर लाटे यास अटक करण्यात आली आहे. कोथरूड गावातील लाटे याने त्याच्या शेतात गांजाची झाडे लावली आहेत अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आणि त्यानुसार पथकाने आरोपीच्या शेतात जाऊन खात्री केली असता गांजाची झाडे मिळून आली. आरोपीच्या शेतातून सुमारे 7,43,000 रुपये किमतीचा 37 किलो गांजा जप्त करण्यात आलाय. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकळे यांच्या पथकाने केली आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर.